प्रिया बांदेकर आहे। हा ईस्ट वरन वेस्टला जाणारा हा पब्लिक ब्रिज जो आहे तो रिनोव्हेशन साठी काढलेला आहे आता, पण त्याचं काम अर्धवट आहे। खूप दिवसापासून ह्या पट्ट्या लावून ठेवलेल्या आहेत। चढा उतरायला खूप प्रॉब्लेम होतो। सिनियर सिटीजन तर चढूच शकत नाहीत। खूप प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळे। पावसामुळे पाणी साठलेलं आहे, कोण पडलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। प्रशासनाच्या अशा दुर्लक्षित कामाबद्दल आपण काय सांगाल? त्यांनी पावसाच्या आधी ही सगळी कामं केली पाहिजे। त्याच्यासाठी पर्यायी दुसरे ऑप्शन्स ठेवले पाहिजे, नाहीतर हे सामान्य नागरिकांचा खूप प्रॉब्लेम होतो। त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर हे कंप्लीट करायला पाहिजे। माझं नाव मंगेश गोपाळ कानडे, मी वेस्टला राहतो, डोंबिवली वेस्टला नावकडे। मला वाटतं गेल्या 1-1.5 महिन्यापासून जवळपास हे जे ब्रिज आहे पूर्व पश्चिम जोडणारं, याचं काम चालू आहे। पण त्याच्यामध्ये काम बऱ्याच स्लो गतीने चालू आहे। आणि जे काही लावलेले आहेत पट्ट्या वगैरे, ऍक्च्युली तुम्ही बघताय वयस्कर लोकांना किती त्रास होतोय त्याचा। ऍक्च्युली माझ्यासारख्याला पण त्रास होतोय चढताना वगैरे, कारण त्याची जी पट्ट्या आहेत ते वरती आलेले आहेत वरच्या साईडला। आणि त्याचं थोडं काय करणार आहेत की नाही करणार आहेत हे पण काय कळायला मार्ग नाही, कारण आता पाऊस चालू झालाय। तुम्ही बघताय म्हातारी लोक कसे चाललेत त्याच्यावर। याचं काम म्हणजे कोणाच्या अखत्यारीत आहे ते माहिती नाही, रेल्वेच्या अखत्यारीत आहे की बीएमसीच्या अखत्यारीत आहे, केडीएमसी अखत्यारीत आहे। पण त्यांनी लवकरात लवकर हे काम व्यवस्थित करावं आणि लोकांना सोयी सुविधा करून द्याव्यात। या पुलावरनं येताना आमचं आता वय 70 आहे, त्यामुळे आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत। त्यामुळे एक एक पायरी आम्हाला जपून चालावी लागते। आणि जे पायऱ्या केल्या आहेत त्यातील लोखंडाचा जो बार पट्टी आहे ती एकदम सगळी वर आहे, त्यामुळे आम्ही सुद्धा हातपाय आम्हाला एक एक पायरी नीट जपून चालावी लागते। आणि अडखळून आम्ही सुद्धा पडण्याची शक्यता आहे, हाड मोडण्याची शक्यता आहे। त्यामुळे जे प्रशासनाने हा पूल केलेला आहे पायऱ्या वगैरे, तो नीट व्यवस्थित करावा। आणि लहान मुलं सुद्धा आमच्या नाती आहेत, त्या पटापट धावत येतील, त्या सुद्धा पडण्याची शक्यता आहे। त्यांना पण आम्ही जपणं तसं शक्य नाहीये लहान मुलांना। प्रशासनाने केलेल्या ह्या निष्काळजीपणाच्या कामकाजाबद्दल आपण काय सांगाल? हे काम निष्काळजीपणाचंच आहे। व्यवस्थित त्यांनी पायऱ्यावर स्लोप वगैरे असं केलं अजून काहीच नाही, आणि चालू कसं काय केलं हे समजत नाहीये। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।